नमस्कार मित्रांनो, आपण अजून एक लॅपटॉपचं तुमच्यासाठी अनबॉक्सिंग घेऊन आलेलो आहे. आपण तुम्हाला माहित असेल की ऑल सिरीज मध्ये लॅपटॉपचं अनबॉक्सिंग स्टार्ट केलेलं आहे. ज्याच्यामध्ये एचपी मध्ये रेग्युलर सिरीज, विक्टर सिरीज, ओमेन सिरीज ऑल लॅपटॉपचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर आज आपण जो लॅपटॉप घेऊन आलेलो आहे तो अंडर 35,000चं ज्यांचं बजेट आहे तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर ज्याचं बजेट 35च्या अंडर आहे त्यांना Ryzen 3चा हा लॅपटॉप आपण अनबॉक्सिंग करून घेऊन आलोय, जे 7000 सिरीज सोबत असणार आहे. ज्याच्यामध्ये रॅम जी यूज केलेला आहे ते लेटेस्ट DDR5 जनरेशन सोबत प्रोव्हाइड केलेलं आहे. तर DDR5 ची रॅम याच्यामध्ये ऍड असणार आहे. जर समजा तुम्ही रेग्युलर यूज साठी रेग्युलर स्टुडंट असाल तर डेफिनेटली हा लॅपटॉप यूज करू शकताय. टॅली मेंबर डेफिनेटली यूज करू शकतात. ऑफिस वर्क साठी असेल तरी सुद्धा तुम्ही यूज करू शकताय. तर हा लॅपटॉप कम्प्लिटली अनबॉक्सिंग करून डिटेल चेक करा. आणि ह्याची प्राइस जी आहे ते साधारण तुम्हाला 34,000 पर्यंत आता लेटेस्ट प्राइस भेटणार आहे. तरी सुद्धा तुम्ही हे जर कम्प्लिटली डिटेल मध्ये रिव्ह्यू जो आहे तो एंड पर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आपण टाकत आहे ते तुमच्यासाठी इझी नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. हा जो लॅपटॉप राहणार आहे तो Ryzen 3 मध्ये 7000 सिरीज सोबत राहणार आहे. तसेच हे जे पोर्ट जर तुम्ही बघणार असाल तर राईट साइडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकताय. एक USB पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे 3.0 मध्ये. HDMI केबल एक HDMI पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. HDMI केबल थ्रू डिस्प्ले आउट करू शकता. टाइप C पोर्ट एक पण सुद्धा ॲडव्हान्स प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रोफोन हेडफोन साठी एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. लेफ्ट साइडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकताय. चार्जिंगचा AC अडॅप्टर पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे आणि USB पोर्ट एक प्रोव्हाइड केलेला आहे. हा लॅपटॉप आता आपण अनबॉक्सिंग करून ह्याच्या अदर डिटेल्स पण आपण ह्या व्हिडिओमध्ये चेक करून घेऊया. तर हा लॅपटॉप ज्या बॉक्स पॅक येतोय कम्प्लीट बॉक्स पॅक HPचा तुम्ही लोगो चेक करू शकताय. राईट साईडला तुम्ही याच्या सगळ्या डिटेल्स बघू शकता. इथं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला 2025 बघायला भेटेल. त्यानंतर बेसमध्ये तुम्हाला मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर सुद्धा बघायला भेटेल. वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे. बॅक साईडला तुम्हाला MS ऑफिस स्टिकर बघायला भेटेल. याच्यामध्ये MS ऑफिस 2024 लायसन्स प्रोव्हाइड केलेला आहे या लॅपटॉपमध्ये. आणि राईट साईडचे डिटेल्स बघत असाल बॉक्सच्या तर इथं मॉडेल नंबर तुम्हाला बघायला भेटेल. HP लॅपटॉप 15-FC 500 AU हा मॉडेल आहे. Ryzen 3 मध्ये प्रोसेसर राहणार आहे. 512 SSD 8GB रॅम, विंडोज 11 15.6 इंचचा डिस्प्ले 3 सेल मध्ये असणार आहे. त्याचे कम्प्लीट अदर डिटेल्स पण आपण लॅपटॉप अनबॉक्सिंग करून डिटेल मध्ये त्याचे डिटेल्स बघणार आहे. चला तर मग अनबॉक्सिंग करायला घेऊया. या लॅपटॉप मध्ये जो अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला बॉक्स मध्ये तो जो अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला तो रेग्युलर पिन मध्ये येतोय. 65 वॅट मध्ये अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे. ब्लू पिन मध्ये येतोय. त्यानंतर एक पॉवर केबल सुद्धा या लॅपटॉप सोबत प्रोव्हाइड केलेली आहे. लॅपटॉपचा जो डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे 15.6 इंची फुल HD डिस्प्ले ज्यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. ज्याचं रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल मध्ये याचा डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रो एज अँटी ग्लेअर डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो 250 निट्स सोबत प्रोव्हाइड केलेला आहे. 250 निट्सचा ब्राईटनेस याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. वेबकॅम जो प्रोव्हाइड केलेला आहे तो 1080 पिक्सेल मध्ये फुल HD वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. नॉइस रिडक्शन सोबत वेबकॅम आहे. प्लस सिक्युरिटी शटर सुद्धा ऑन ऑफ साठी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. कीबोर्ड जर समजा तुम्ही बघत असाल तर फुल साईज मध्ये कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. लॅपटॉपच्या टॉपवरती तुम्हाला Ryzen 3 आणि AMD Radeonचं ग्राफिक्सचं स्टिकर बघायला भेटेल. त्यानंतर या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स आपण चेक करून घेऊया. यामध्ये जो प्रोसेसर वगैरे डिटेल्स शेअर केलेले आहेत ते चेक करून घेऊया. यामध्ये जो प्रोसेसर जो असणार आहे तो AMD Ryzen 3 7320U चं प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड सोबत चिपसेट सोबत प्रोसेसर येतो. बेस स्पीड 2.40 चा आहे. मॅक्स 4.1 GHz पर्यंत मॅक्स स्पीड जाते याचं क्लॉक स्पीड. 4 कोर प्लस 8 थ्रेड मध्ये हा प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. रॅम जी असणार आहे रॅम याच्यामध्ये जी प्रोव्हाइड केलेला आहे 8GB ची रॅम असणार आहे, जी ऑनबोर्ड रॅम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये रॅम अपडेट करता येणार नाही. DDR5 ची रॅम आहे 5500 MHz मध्ये. त्यानंतर SSD जी राहणार आहे ती सॅमसंग मध्ये SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केली आहे. ती 512GB ची NVMe SSD Gen 4 वाली SSD याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. या लॅपटॉप मध्ये वायफाय जो प्रोव्हाइड केलेला आहे तो वायफाय 6 प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस ब्लूटूथ 5.4 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे.
जीपीयू याच्यामध्ये इंटिग्रेटेड जीपीयू असणार आहे. AMD रेडॉनचं ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, जे इंटिग्रेटेड जीपीयू सोबत याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असणार आहे. तुम्ही रेग्युलर रिलेटेड ग्राफिक्स रिलेटेड काम या लॅपटॉपवरती करू शकता. आत्ताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल्स चेक केले, ऑल फीचर्स चेक केले. जर समजा तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच कळवा. आणि जर समजा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या मॉडेलचं कुठल्या अनबॉक्सिंग रिव्ह्यू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये आपल्याला नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते इझिली तुमच्या नोटिफिकेशन मिळून जातील. या लॅपटॉप बद्दल सगळे आपण रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच त्याच्या रिलेटेड फीडबॅक द्या. थँक्यू.